नाही येतोय म्हणून निघाला होतो म्हणून निघालाय. अभिजित ये रे कोण आले नोंदणी करा. आई बाबा ये ना खूप स्वागत नोंदणी आमचं काही नाही सुकर आलं. देखील तर या निमित्ताने आपण मराठी अभ्यास केंद्राच्या मार्फत मराठी कारण जागर यात्रा काढतो आहोत आणि ज्याचे साक्षीदार तुम्ही स्वतः सगळेजण आहात. तर आत्ता इथे अनेक मान्यवर आपल्याकडे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत, विश्वंभर चौधरी आहेत आणि ज्येष्ठ लेखक राजीव तांबे सर आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया इकडे यावं आणि आपण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ उभे आहोत. तर त्यांना आपण वंदन करूया आणि त्याच्यानंतर आपल्या यात्रेला या सुरुवात करूया. माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया तट्टानाया तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं म्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळ्याच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, साठी झिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय मराठी, जय महाराष्ट्र. जय मराठी, जय महाराष्ट्र. गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली, माझी बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली.
होती बांधा रंग गव्हाळ कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी लावण्याची रेखीव होया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान आहे मैना रत्नाची खान माझा जीवती ही प्राणसे सुखाला तिच्या गुणांची ठक्कर मी गायली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची बरी तकमक थांबली नाही माझ्या अंतरीची आणि गावाकडे मैना माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांगुंबर गाववर मालकी दुजाची दोन खंडणीची कमाल दंडणीची चिडबेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची आता वळू नका आता वळू नका रंडी पळू नका कुणी चळू नका बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली. धन्यवाद सर, धन्यवाद. याच्यानंतर महाराष्ट्र आमचा या महाराष्ट्र पुरोगामी आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची खरी संस्कृती काय आहे आणि खरी संस्कृती जर लक्षात नाही घेतली तर काही लोकांची विकृतीच आपण संस्कृती म्हणून मानतो. त्यामुळे आपली खरी संस्कृती काय सांगणार आम्ही हे रॅप लिहिलंय तर नक्की ऐका, सगळ्यांना आवडेल. हा, मी MC सोशलिस्ट, मी रॅप लिहितो, चळवळीसाठी लिहितो आणि आमचा नवसांस्कृतिक पर्याय म्हणून आम्ही एक ग्रुप आहोत जो आम्ही रॅपच्या माध्यमातून चळवळीसमोर येत आहोत. चळवळीला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. शाहिरी असतील, पोवाडे असतील किंवा तमाशा असतील, सगळ्याची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. पण जो 70च्या दशकामध्ये हे ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवरती जो रॅप आला त्याच धर्तीवरती आम्हाला असं वाटतं की आता नव्या फॉर्मला घेऊन तरुणाईमध्ये उतरलं पाहिजे म्हणून आम्ही हा रॅप लिहिलेला आहे. तर खरी संस्कृती काय सांगणार रॅप आहे. संस्कृती तिथल्या कष्टकऱ्यांची खरी संस्कृती आणि धर्मांधांची विकृती. आमची सोशलिस्ट, स्पेशलिस्ट हे संस्कृती, संस्कृतीच्या नावाखाली विकृती, धर्मांधांच्या जागोजागी चुली चालती, करी थोड्या बाबड्या जनतेची लूट करती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. तिने शिक्षण घेतल्यावरती यांच्या धर्माला बुडायची भीती, म्हणून स्त्रियांवरती पारंपरिक चौकटी लादती, अशी विकृती म्हणे संस्कृती. पती मेला की स्त्रीला जिवंत जाळती, मुंडन करून गावभर मिरवती, अशी यांची प्रथा सती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. सुरक्षेच्या नावाखाली साच्या आत करत कोणती, स्त्रियांच्या कर्तृत्वाला मारती, स्त्रियांच्या पायात धर्मांधांच्या वेड्या बांधती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. फुले बाबा सांगून गेले. हे विद्या बीन मत्ती गेली, मत्ती बीन नित्ती गेली, नित्ती बीन गत्ती गेली, गत्ती बीन वित्त गेले, वित्त बीन शूद्र कतले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. सांगे आम्हा ज्योती अज्ञानात ठेवून लूट करती, जाती भेद करून सर्वांना विभागती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. चालत सगळं इतिहासात म्हणून आज यांच्या अवलादी माफी मागती. आज पण जातीच्या राजकारणात दलितांना चिरडती, शिक्षण खाती करून नवी जाती व्यवस्था आणती, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवती, अशी विकृती म्हणे संस्कृती. आपल्या पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचती, अशी ही विकृती म्हणे संस्कृती. हे वित्त बीन मत्ती गेली, मत्ती बीन नित्ती गेली, नित्ती बीन गत्ती गेली, गत्ती बीन वित्त गेले, वित्त बीन शूद्र कसले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. सांगे आम्हा ज्योती. आता ऐका आपली संस्कृती. तू किती पण लाग तुझी विकृती, आम्हा माहिती संत परंपरा आमची संस्कृती.
शिवबाची 18 पगड जातीला घेऊन लढायची आमची संस्कृती. तथागताची सत्यशोधकाची गाडगे बाबांची तुकोबाच्या अभंगाची आमची संस्कृती. संत जनाबाई बहिणाबाई मुक्ताईची श्री सन्मानाची आमची संस्कृती. जिजाऊची सावित्रीची फातिमा बेगची आमची कर्तृत्वाची संस्कृती. शिकून संघटित होण्याची संघर्षाची बाबासाहेबाची आमची संस्कृती. ही कष्ट करायची खरी संस्कृती. आता नाही जाणार विद्या विना माती, ठरेल आमची नीती, थांबेल आमची गती, जाईल आमचं वित्त त्यांना खचील आता शूद्र. आता नाही जाणार विद्या विना माती, ठरेल आमची नीती, थांबेल आमची गती, जाईल आमचं वित्त त्यांना खचील आता शूद्र. सांगतो एमसी सोशलिस्ट या पुढे सारे करतील विद्रोह. महान तुमची विकृती तुमच्याकडे ठेवा आमची थांबवा अधोगती. रोखली विकासाची गती आम्ही मानत नाही तुमच्या जातीपाती. आम्हाला नाही कशाची भीती, आम्ही संघर्षाच्या पाठी बनून नव्या समाजाची नवी आकृती करू. देशाची खरी प्रगती कोण थांबेल आमची गती, नव्या समाजाची करू आम्ही निर्मिती. आता नाही जाणार विद्या विना माती, ठरेल आमची नीती, थांबेल आमची गती, जाईल आमचं वित्त त्यांना खचील आता शूद्र. सांगतो एमसी सोशलिस्ट या पुढे सारे करतील विद्रोह. मस्त माणसांचा रोजगार आहे. पुणे शहरातल्या लोकांच्या आस्थेचा प्रश्न असलेला नद्यांचा टेकड्यांचा प्रश्न आहे. इथल्या शिक्षण संस्थांमधला मराठी माणसांचा घटणारा टक्का आहे. आणि जे काही लोकांना वाटत होतं की परप्रांतीयांचं आक्रमण आणि भांडवलदारीचं आक्रमण हा फक्त मुंबईचा प्रश्न आहे, तो मुंबईचा नाही राहिलेला, महाराष्ट्राच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरातला आहे. आणि आपण सनदशीर मार्गाने या सगळ्याचा प्रतिवाद कसा करायचा यासाठी आपण एकत्र आज जमलेलो आहोत. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून सेनापती बापटांच्या पुतळ्यापर्यंत आपण जातो आहोत. हे प्रतिकात्मक आहे. जसं मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या दालनापासून कामगार मैदानापर्यंत आपण गेलो, तेही प्रतिकात्मक होतं. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठीची कवनं लिहिली ती आपण सगळे आतापर्यंत गातो. पण याचा अर्थ समाज म्हणून आपण अण्णाभाऊंच्या बद्दल फार कृतज्ञ होतो असं नाहीये. म्हणजे अण्णाभाऊ शेवटच्या दिवसांमध्ये अत्यंत हलाखीच्या स्थितीमध्ये गेले. अमर शेखांचा अपघात झाला. त्यामुळे राज्य मिळाल्यानंतर ज्यांच्यामुळे राज्य मिळालं त्या माणसांच्या बद्दल आपण समाज म्हणून काही फार प्रेमाने वागलेलो आहोत असं नाही. तर संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या लढ्याच्या वेळेला जी चूक आपण केली आहे, म्हणजे राज्य मिळवण्यासाठी लढलो पण राज्य मिळवल्यावर ते टिकवायचं कसं याचा विचार केला नाही. आणि ज्यांनी ते मिळवलं त्या 107 बलिदान करणारी माणसं असतील किंवा अण्णाभाऊ अमरशेख गव्हाणकरांपासून नाना पाटलांपर्यंतचे लोक असतील, या सगळ्या माणसांचे पुतळे शोधावेत आपल्या शहरांमध्ये अशी परिस्थिती आहे. हे थोडं चित्र पालटलं पाहिजे आणि सारखं पूर्वगौरवामध्ये रमण्यापेक्षा समकालीन महाराष्ट्राचा विचार आपण करावा. आणि कदाचित आपली हयात संपेपर्यंत महाराष्ट्राचे 3 भाग होण्याची शक्यता आहे. या शक्यतेचा विचार करावा आणि मराठी माणूस म्हणून कागदावर व्हॉट्सॲपवर एकमेकांना पाठिंबा देण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन पाठिंबा देता येणं शक्य आहे का असा एक प्रयत्न आपण करतो. आणि म्हणून हा कामगार दिनाचा आणि महाराष्ट्र दिनाचा एका छोट्या अभिवादन यात्रेचा कार्यक्रम आहे. माझी आपल्याला विनंती आहे की संपूर्ण यात्रेत सोबत राहा. आपण अलका टॉकीजला जिथे ती यात्रा संपते आहे तिथे एक छोटेखानी काही मनोगत होतील जी मान्यवर मंडळी आली आहेत. म्हणजे विश्वंभर चौधरी आले आहेत, असीम सरोदे आले, राजीव तांबे सर आले, इतरही अनेक मंडळी, अमरनाथ सिंग आले, अनेक मंडळी इथं आलेली आहे. या सगळ्या मंडळींचं जे प्रेम आहे ते मराठी भाषा आणि मराठी कारणावरचं आहे. आम्हाला असं दिसतंय की प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला आव्हान देऊ शकेल अशा प्रकारचं मराठी कारणाचं नवं कल्चरल नॅरेटिव्ह उभं राहण्याची शक्यता महाराष्ट्रात आहे. आपण एकत्र काम करूया. काम करणाऱ्या माणसांना त्यांच्या हयातीतच यश मिळेल का नाही मला माहीत नाही, पण किमान 2.5 किलोमीटर आपण चालू, 4 किलोमीटर चालू. आणि मी मुंबईतल्या आमच्या अभिवादन यात्रेनंतर लोकांना म्हटलं तसं की आपली सगळी माणसं फिटनेस कॉन्शियस आहेत. आता बाकी महाराष्ट्राचं काही भलं होईल न होईल, किमान 2-4 हजार पावलं लोकांची चालून होतील. त्यामुळे लोक तब्येतीने बरे राहतील. आपण तब्येतीने बरं राहिलो तर महाराष्ट्र सुद्धा जो तब्येतीनं बरा राहिलेला नाहीये तोही बरा राहण्याची काही एक शक्यता आहे.
आपल्याला सगळ्यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि यानंतर मी अश्विनीकडे सूत्र सोपवतो की आपल्याला अभिवादन यात्रेच्या मार्गाबद्दल आणि एकूण कार्यपद्धतीबद्दल सांगा. सॉरी. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कुणा एका बिल्डरचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, जय 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 मराठी. जय 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 मराठी. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, महाराष्ट्र आमच्या हक्काचा. भारत चांगला झाला. जय 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 मराठी. जय 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 मराठी. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बिल्डरचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कुणा एका बिल्डरचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा. संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली तर त्यावेळी सगळ्यात विश्वासू कोण, तर एकच नाव पुढे आलं, ते म्हणजे SM जोशी, जे त्या समितीचे सरचिटणीस झाले. आणि आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तोच विश्वास कमी आहे. आपले जितके राजकारणी आहेत, जितकं नेतृत्व आहे, तिथं त्यांच्यावरती जनतेचा विश्वास नाहीये. तर हा एक गुण आपल्याला घ्यायचा आहे SM जोशी यांच्याकडून. संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते SM जोशी अमर रहे. अमर रहे, अमर रहे. संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते SM जोशी अमर रहे. अमर रहे, अमर रहे. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय महाराष्ट्र. मराठी एकजुटीचा, मराठी एकजुटीचा. मी मराठीसाठी एक वारे, मराठीसाठी एक वारे. विजय असो, विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. संयुक्त महाराष्ट्राचा विजय असो. संयुक्त महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा नकाशा कुठे इथं इथं महाराष्ट्राचा नकाशा. कारण ती गुरु गोविंद सिंगांची आणि शिवाजी महाराजांची परंपरा आहे आणि आम्ही जिथे जिथे स्थानिक असतो तिथलेच आम्ही होऊन जातो. आणि नामदेव आणि अर्थातच महाराष्ट्रातून तिथे गेलेले संत की ज्यांच्या रचना सुद्धा ग्रंथसाहिबमध्ये गुरु ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तोही एक वेगळा धागा आहे संत साहित्याचा, संत परंपरेचा. त्याचप्रमाणे पिरी आणि मिरी ज्याला म्हणतात. मुद्दा असा आहे की महाराष्ट्र हा एक केवळ भूप्रदेश नाही, किंवा कुठलंही राज्य आहे केवळ भूप्रदेश नाही. आणि इथली राज्य म्हणजे जिल्हे नव्हेत, इथली राज्य म्हणजे प्रशासकीय विभाग नव्हे. म्हणजे भारताचा एक नकाशा आहे, त्याच्यावरती उभे आणि आडवे असे काही पट्ट्या मारल्या आणि त्याच्यातले एक एक तुकडा म्हणजे एक एक राज्य, असा राज्याचा अर्थ नाही. भारतातलं प्रत्येक राज्य हे एक प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक घटक आहे. सकाळी 7 वाजल्यापासून बरेच लोक आले आणि आता 10:30 वाजत आले. तर 3-1 तास लोकांनी मराठी भाषेसाठी एखाद्या दिवशी काढणं ही मोठी गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये. कुठल्याही शहरात, पुण्यातच नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये आम्हाला पोलिसांनी असं सुचवलंय की ही काही अधिकृत सभेची जागा नसल्यामुळे तुम्ही थोडं आवडतं घ्या. तर आम्ही 100-200 माणसांच्या आधारावर काही मोठी सभा घेऊ शकणार नाही.
पण मोठ्या सभेचं मैदान बुक करता येईल एवढे लोक पुढच्या महाराष्ट्र दिनापर्यंत येतील असा आपण प्रयत्न करूया. आपण पुण्यामध्ये ही मराठी कारण जागर यात्रा केली. रविवारी रेल्वे परिषद आपण घेतो. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात आणि आहेत ते म्हणजे मराठी शाळेबद्दल, मराठी भाषेच्या बद्दल बोलणारे जे लोक आहेत त्यांनी मग महाराष्ट्राच्या बद्दल बोलायचं, परिसीमनाबद्दल बोलायचं, पर्यावरणाबद्दल बोलायचं, शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलायचं. म्हणजे हे बरोबर आहे का? तर मला असं वाटतं की राज्य स्थापन झाल्याच्या नंतर आपल्या लोकांचा एक प्रॉब्लेम असा झाला आहे मराठी समाजाचा की शाळेचं काम करणारे जे लोक आहेत, भाषेचं काम करणारे जे लोक आहेत ते चळवळीतले आहेत, बाकीच्या विषयावर काम करणारे जे लोक आहेत ते राजकीय आहेत. अशा प्रकारची एक सरधोपट विभागणी आपण सगळ्यांनी केली आहे. आम्ही जे मराठी कारणावर आधारित, महाराष्ट्र धर्मावर आधारित नवं सांस्कृतिक राजकारण उभं करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचण्यात आम्हाला यश आलं. गेल्या वर्षीच्या 16 एप्रिलला शासनानं हिंदी सक्तीचा शासन निर्णय काढला. तिथून सुरुवात जी झाली, आज महाराष्ट्रामध्ये याच दिवशी एकाच वेळेला 10 ठिकाणी आपण महाराष्ट्र दिनाच्या अभिवादनाचे कार्यक्रम करतो आहोत. आणि आम्हाला असं वाटतं की ते त्या ठिकाणच्या लोकांच्या मदतीने होतं, ही चांगली गोष्ट आहे. दरम्यानच्या काळामध्ये इथल्या सगळ्या ज्या काही राजकीय व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेमध्ये काय प्रकारचा बदल घडेल आणि फक्त हिंदीला विरोध करणं हा हेतू नाही, हिंदीच्या वर्चस्ववादाला विरोध करणं. या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये वाढवण 15 पासून शक्तीपीठापर्यंत तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाच्या नावाखाली मराठी माणसाचं जे परिहीकरण होत आहे आणि तथाकथित सांस्कृतिक राजकारणाच्या नावाखाली जी मांडवलीचं राजकारण आपल्या राज्यामध्ये होत आहे त्याच्या पलीकडे जाण्याचा एक प्रयत्न आम्ही करतो. आज खूप वेगळी माणसं म्हणजे साधारणपणे आपल्याला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये डाव्या चळवळीचे कार्यक्रम असतील तर कोण येतील हे प्रेडिक्टेबल आहे, समाजवाद्यांचा असेल तर कोण येतील हे प्रेडिक्टेबल आहे, किंवा आंबेडकरवाद्यांचा असेल तर कोण येईल हे प्रेडिक्टेबल आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य पुणेकरांना, जसं नववर्ष स्वागत यात्रेच्या वेळेला सर्वसामान्य मुंबईकरांना वाटलं जॉईन व्हावं, आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही आज इथं नोंद केली आहे. तुमच्यापैकी बहुतेकांनी, ज्यांनी केली नसेल त्यांनी कार्यक्रम संपण्याच्या पूर्वी करावी. आणि आता हा कार्यक्रम आम्ही उभा केला आहे. आम्हाला आमचा प्रयत्न असा आहे की पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये मराठी शाळा जगवणं. कारण मराठी शाळा जर जगल्या नाहीत, जिल्हा परिषदेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळा असतील, अशा शाळा जगल्या नाहीत तर मराठी भाषा जगणार नाही. इथे अविनाश शिंगडे आलाय, त्याच्यासारखे शेकडो लोक मराठीमध्ये पुस्तकं काढतायत, पुस्तकं प्रकाशित करतायत. आणि 14 कोटी लोकसंख्या असलेल्या समाजामध्ये 1000ची आवृत्ती संपण्यासाठी लेखकाला 5-5 वर्ष थांबावं लागतं. ही एक अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आणि आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या कलेच्या मागे आपण उभे राहतो, कोणत्या प्रकारच्या लोकसाहित्याच्या मागे, लोकसंस्कृतीच्या मागे आपण उभे राहतो याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे डीजे साठी पैसे द्यायला आपल्याकडे आहे, गावामध्ये आजी आजोबांच्या नावाने कमान करायची तर काही लाख रुपये द्यायला आहे आपल्याकडे आहे, देवस्थानांना काही लाख रुपयांचं गुप्तदान देण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत. पण गावातली शाळा मोडकळीला आली तर तिच्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. त्या शाळेच्या रियुनियनच्या कार्यक्रमाला लोक जातात, तिथं हातचड्ड्या घालून नाच करतात आणि आमच्या शाळेचे दिवस कसे ग्रेट होते हे करतात. पण आपली मुलं मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत घालत नाहीत. तुम्ही तुमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घातली नाही तर मराठी भाषा टिकवण्याचा कोणताही संघर्ष यशस्वी होणार नाही. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात 4 प्रादेशिक पक्ष आहेत, त्यातले 2 थोडेफार सक्रिय आहेत, 2 पूर्ण कोमात गेलेले आहेत. आणि आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या समोर हिंदी हिंदू हिंदुस्थानच्या रेशीम बागेच्या कथनाचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. महाराष्ट्र धर्म आणि हिंदुत्व यातली एक काहीतरी निवड मराठी माणसाला या नंतरच्या काळात करावी लागेल. सकाळी मराठी आहात, संध्याकाळी हिंदुत्व आहात असा केजरीवाल सारखा ऑड इव्हनचा खेळ खेळून चालणार नाही. काय केजरीवाल सारखा खेळ खेळला की तुमच्या पक्षात राघव चड्डा निर्माण होतो हे तुम्हाला कळतं. त्यामुळे ऑड इव्हनचा खेळ नाही,
ऑड वेळेला पण मराठी आहात आणि इव्हन वेळेला पण मराठी आहात हे आपण ठरवायला पाहिजे. हे एकत्रितपणे करूया. खूप मोठ्या प्रयत्नांनी लोकांनी, आमच्या सगळ्या सहकार्यांनी हे उभं केलं. आम्हाला कल्पना, अंदाज नव्हता की 100-125 लोक आपण गोळा करू शकू. 100-125 लोक रस्त्यावरच्या कार्यक्रमासाठी 2 तास येतात, ही मोठी गोष्ट आहे. ज्या ज्या सगळ्या मंडळींनी याच्यात सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार साधना मानेल. तिने हा सगळा कार्यक्रम पुण्यामध्ये 10-15 दिवस राहून कोऑर्डिनेट केला. या सगळ्या मंडळींनी पुण्यातल्या हे सगळं घडवून आणलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो, महाराष्ट्र धर्माची लढाई व्हॉट्सॲपवर थम्सअप पाठवून यशस्वी होणारी लढाई नाही. महाराष्ट्र धर्माच्या लढाईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लोक मेले तसे माणसं मरण्याची शक्यता आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोक तुरुंगात गेले तसे तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. घोषित आणीबाणीच्या काळात लोक तुरुंगात गेले तसे आताच्या अघोषित आणीबाणीच्या काळात लोक तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. ज्यांच्यामध्ये हे धाडस नसेल त्यांनी या मराठी कारणाच्या फंदात पडू नये. त्यांनी सरळ विकासासाठी धनुष्यबाण हातात घ्यावं किंवा कमळ हातात घ्यावं. काल जसं एका कडू माणसाने हातात घेतलेलं आहे तसं तुम्ही करावं. ज्यांच्या पाठीला थोडाफार कणा आहे असे 12 कोटीपैकी 1200 जरी मराठी लोक मिळाले तरी आपण महाराष्ट्र धर्माचं बरं काम करू शकू. आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि महाराष्ट्र धर्माचं काम 1 मे ते 1 मे असं श्राद्धाला कुणाच्या तरी साठी नैवेद्य ठेवल्यासारखं करण्याचं काम नाहीये. आपण महाराष्ट्राच्या श्राद्धाचं काम करत नाही, महाराष्ट्राच्या वर्धनाचं काम करतो आहोत. सातवाहनाच्या कालापासूनचा मराठीचा इतिहास सांगायचा 2500 वर्षाचा, तर किमान पुढची 25 वर्ष मराठी जगेल एवढं तरी गुढ हलवून आपण काम केलं पाहिजे. त्यासाठीचे प्रयत्न आपण करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.